नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी सांगते की वाचनाची गोडी माझ्या वडिलांनी लावली मला. खूप लहान होते मी तेव्हा, अगदी पहिलीला असतानापासून त्यांनी मला छोटी छोटी पुस्तकं आणून द्यायला सुरुवात केली आणि वाचनाची सुरुवात झाली. वयाच्या 5व्या वर्षी मी वर्तमानपत्र वाचायला शिकले आणि तेच मी माझ्या मुलाला पण शिकवलं. जे वडिलांनी दिलं तेच पुढे मी माझ्या मुलाला दिलं आणि हळूहळू पुस्तकं छोटी छोटी वाचता वाचता मी 6वीला गेली आणि 6वीला असताना मी पहिल्यांदा भगतसिंग यांना वाचलं. मृणालिनी जोशी यांचं इन्कलाब हे पुस्तक वाचलं. मला आठवतं की मी जवळपास 3 ते 4 दिवस झोपली नव्हती, म्हणजे 1 मिनिटसुद्धा मला झोप आली नव्हती. मी खूप रडत होती. मला सगळे घरचे समजून सांगत होते, पण मी कोणाचंच ऐकत नव्हती. आणि मला त्याच काळामध्ये माझ्या मनामध्ये गांधीजींबद्दल खूप आढी तयार झाली. म्हणजे मला ते मान्यच नव्हत्या, त्या खूप साऱ्या गोष्टी मला मान्यच नव्हत्या. 6वीला ते पुस्तक वाचलं, त्याचे खूप पडसाद माझ्यावर उमटले. 7वीला मी मृत्युंजय वाचलं आणि कर्णाबद्दलची जी भूमिका होती जगण्यातली ती माझ्यामध्ये आली. मग त्याच वेळेस मला असं वाटतं की मला आज या वयामध्ये असं वाटतं की मला भगतसिंग आणि मृत्युंजयामधला कर्ण खूप चांगले मला कळाले. आणि देण्याची जी वृत्ती आहे, आज कुठलीही गोष्ट कोणाला द्यायची म्हटली तर मी फार लवकर देऊन टाकते आणि तेव्हापासून मी असं देण्याची वृत्ती माझी वाढली. आणि जेव्हा आपण देतो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. या 2 पुस्तकांनी मला चांगलं म्हणजे घडवलं असं मला वाटतं. त्याच्यानंतर मी युगंधरा वाचली, सुमती क्षेत्रमाडेंची. या काळामध्ये आणखीन एक होतं की जितके माझे पप्पा वाचायचे तेवढेच माझी आई पण खूप वाचायची. माझ्या आईचं शिक्षण फक्त 2री झालेलं होतं, परंतु तिला शिक्षणाची अत्यंत आवड होती आणि ती अगदी कागदांवर वाचायची, कुठलं कागद भेटलं तर. याच्यात तिचं वाचन सुरू झालं. आज ती 79 वर्षाची आहे. आजसुद्धा ती रोज वाचन करते आणि माझ्याकडे जर 1 महिना आली तर 30 पुस्तकं कंपल्सरी वाचते. हे या वयामध्ये पण तिचं वाचन आहे आणि हेच तिनं माझ्यामध्ये रुचवलं. वेगवेगळ्या लेखिका तिने मला सांगितल्या. त्यावेळेस स्नेहलता दसनूरकर होत्या. लक्ष्मीकांत तांबोळींची राधा हृदय नावाची कविता तिनं माझ्यासमोर ठेवली. वेगवेगळी चांगली पुस्तकं तिनं माझ्यासमोर ठेवली. आणि या माझ्या घरच्यांसोबतच, आई पप्पांसोबतच माझ्या दोन्ही भावांमध्ये पण हे आहे की ते दोघं पण खूप चांगले वाचतात. परंतु एक लायब्ररीमन होता की जो कुबडा होता आणि खूप छोटा होता, त्याला वरच्या मजल्यावरून खाली येता येत नव्हतं, पण त्याची लायब्ररी खूप सुंदर होती. पण त्या लायब्ररीला एखादी मुलगी जाणं खूप अवघड गोष्ट असायची, कारण आजूबाजूला सगळ्या पानटपऱ्या होत्या आणि तो काळ असा नव्हता की एखादी मुलगी अशा अंधाऱ्या गोष्टीतून वर जावी, पायऱ्यातून, आणि लायब्ररीतून पुस्तक आणावी. सरासरी तिथे मुलंच असायची. परंतु माझे पप्पा म्हणायचे की तू कोणालाही सोबत घेऊन जा आणि तू तुझी पुस्तक आणत जा. आणि जेव्हा त्या लायब्ररीयनची माझी चांगली ओळख झाली, मला वाटतं की माझ्या पूर्ण आयुष्यातली पुस्तक एकीकडं आणि त्या लायब्ररीयननी मला दिलेली पुस्तक एकीकडं. वामन पंडितांची पुस्तकं मी हुडकून काढायची. जितके प्रख्यात्रे आवडायचे तेवढेच वामन पंडित आवडायचे. दोघातली मी कंपॅरिझन करायचे. दोघांच्या लिखाणाला जेवढी वाचायची तेवढीच डायरीमध्ये नोंद व्हायची. 9वीपासून माझ्या डायरीमध्ये नोंद सुरू झाली प्रत्येक पुस्तकाची, ती आजपर्यंत आहे. जे पुस्तक मला आवडेल ते पुस्तक, त्याचा लेखक आणि त्या लेखकाने काय सांगितलं हे मी तिथं लिहायला सुरुवात केली. आणि जेव्हा अमृतवेल वाचली मी, तेव्हा मला वाटलं की देवदत्तासारखी लायब्ररी आपल्याकडे पण असावी आणि अशी पुस्तकांचा साठा आपल्याकडे पण असावा. तो काळ असा नव्हता की पुस्तकं आपल्या संग्रही करण्याचा. प्रत्येकजण लायब्ररी बघायचा. मला माझ्या वडिलांनी 3 लायब्ररी लावून दिल्या होत्या आणि 3ही लायब्रऱ्या मला फक्त सुट्टीमध्ये भेटायच्या. आणि मी खूप वाट पाहायची की दिवाळीच्या सुट्ट्या कधी येतात, उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी येतात आणि पुस्तकं कधी भेटतात. आणि असे पुस्तकं माझ्याकडे यायला लागले आणि मी वाचायला लागले. वेगवेगळ्या पुस्तकांचे खूप पडसाद झाले माझ्यावर. आणि मला काय वाटतं, वाचन म्हणजे काय? शेवटी माझं स्वतःचं एक म्हणणं आहे की वाचन म्हणजे माझं अंतःकरण आणि माझे डोळे, या दोघांचे एक शुद्ध मैत्री आहे. आणि ती जर मैत्री मला जर घट्ट ठेवायची असेल तर मी सतत वाचन केलंच पाहिजे. जसं आता सरांनी सांगितलं की बाबा 3 वेळेस 3 पुस्तकं वाचली. मला वाटतं सर 3 वेळेस आपल्याला जेवायला पण लागतं. कधी कधी आपल्या मेंदूची हाक अशी असते की आपल्याला 3 पुस्तकं सुद्धा कमी पडतात. आणखीन काहीतरी वाचावं असं वाटतं जेव्हा आपल्या मेंदूला जडणघडणीस तयार होतं. अशा घटना मी माझ्या आयुष्यामध्ये जगल्या सुद्धा. जेव्हा माझे वडील गेले, माझं कॉलेज लाईफ सुरू होतं, त्याच वेळेस माझे वडील गेले आणि त्या दुःखातून जर बाहेर पडायचं असेल एका कमी वयामध्ये, तर त्यावेळेस पुस्तकांशिवाय मला पर्याय नव्हता. आणि माझा असा स्वभाव नव्हता की माझ्या प्रत्येक गोष्टी दुसऱ्यांना शेअर करायचा. तो काळ असा होता की मला माझी काळजी नव्हती, मला फक्त माझ्या आईची काळजी होती. मला वाटायचं की तिला कोणी दुःख देऊ नये, तिला कोणी वेदना देऊ नये, तिला कोणी एका शब्दानं बोलू नये. आणि असं माझं अस्तित्व असावं की तिला प्रत्येकाने खूप चांगलं करावं, जरी माझे 2 भाऊ असतील तरी सुद्धा, असं मला नेहमी वाटायचं. आणि तशी मी त्या प्रकारे जगले पण. आणि त्याला फक्त आणि फक्त पुस्तकं कारणीभूत आहेत. आयुष्यामध्ये जेव्हा
लग्नाचा निर्णय आला त्यावेळेस मला सगळ्यात प्रथम, जसं आता सरांनी सांगितलंय ज्योतिबा फुलेंबद्दल, ज्योतिबा फुले मला आठवले. मला पती असा हवा होता की जो माझं शिक्षण कंप्लीट करेल, माझं BSc MSc सगळं कंप्लीट करेल आणि मला पुढे पण शिकवेल. माझी पहिलीच गोष्ट मी त्यांना सांगितली होती जेव्हा ते मला बघायला आले तेव्हा, की माझ्या आईला कुठला त्रास नकोय आणि माझं शिक्षण मला कंप्लीट हवंय, बाकी सगळ्या गोष्टीसाठी माझी तयारी आहे, असं एक सांगितलं होतं. आणि त्यांना माझं वाचन कळालं होतं. लग्न झालं त्यांनी मला एक घरपोच लायब्ररी लावून दिली आणि परत त्यांनी मला खूप सारे पुस्तकं दिले. आज त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये एक माझी स्वतःची छोटी लायब्ररी आहे, जी मी देवदत्ताची लायब्ररी स्वतःसाठी एक संकल्पली होती की तशी एक छोटीशी लायब्ररी माझी पण असावी. तशी माझी एक छोटीशी लायब्ररी माझ्या घरामध्ये आज फक्त आणि फक्त माझ्या पतींच्या म्हणजे सोबत असल्यामुळं या गोष्टी. त्यांनी खूप वाचत नाहीत, परंतु ते नेहमी कधीच म्हटले नाही की तू पुस्तकांसाठी एवढा पैसा खर्च करतेस म्हणून. आणि पाडव्याला प्रत्येक स्त्री ही साडी मागते किंवा दागिना मागते. मी त्यांना पहिल्या पाडव्याला सांगितलं होतं की मला फक्त पुस्तकं हवीत, ओवाळणी म्हणून मला फक्त पुस्तकं हवीत. आणि तेव्हापासून मी दिवाळीमध्ये पुस्तकं घेते आणि ते संग्रही ठेवते. सरांनी आता सांगितलं की मी नास्तिक आहे. मला एक वाटतं की सर टाटायन तुम्ही वाचलं का, की ज्यामध्ये सांगितलंय टाटायनमध्ये गिरीश कुबेर सरांनी एक खूप चांगला प्रसंग सांगितलाय की JRD जेव्हा विमान चालवायचे तेव्हा ते एकटे असायचे आणि त्यांना सगळेजण म्हणायचे की का बाबा तुम्हाला भीती वाटत नाही का एवढं वर गेल्यानंतर, आपण एकटं विमान चालवतोय. गिरीश कुबेर सरांचा हा खूप चांगला एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेस त्यांनी हे पण सांगितलं की JRDनी सांगितलेलं आहे की मी नास्तिक नाही आहे, पण देवाच्या समोर मी हात जोडणार पक्का. या गोष्टी JRDमध्ये होत्या जे गिरीश कुमार यांनी लिहिले. मग त्यावेळेस त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की जी JRDनी स्वतः सांगितलेली आहे, स्वतः त्यांचे वाक्य आहेत की ज्यावेळेस आपण निसर्गामध्ये असतो, ज्यावेळेस आपण या पृथ्वीपासून उंच जातो, ज्यावेळेस फक्त आणि फक्त निसर्गच आहे, अवतीभोवती फक्त पृथ्वी. तुम्ही जे एक वाक्य टाकलं होतं फेसबुकला की मी त्याला रिप्लाय केला होता की अंतराळामध्ये जेव्हा एखादा बिंदू येतो, एखादा केंद्रबिंदू येतो, एखादा सूर्यकिरण येतो, त्यावेळेस त्याचं आकर्षण काय असते, गुरुत्वाकर्षणचा बिंदू काय, तर ते JRD जगलेच स्वतःच्या आयुष्यामध्ये. तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की निसर्गामध्ये या माझ्या अवतीभोवती जी शक्ती आहे, ज्या शक्तीमध्ये मी एकटा आहे. आणि यावेळेस इथं जीवनाचा प्रश्न नाही, मरणाचा प्रश्न नाही, फक्त अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि जे माझं अस्तित्व आहे ते फक्त एक बिंदू आहे, या पृथ्वी तलावाचा एक बिंदू आहे. आणि या बिंदूला त्या देवाला मानलंच पाहिजे, कारण हा निसर्ग म्हणजेच देव आहे. अतिशय सुंदर सर, अतिशय सुंदर पद्धतीत सांगितलंय सर तुम्ही. टाटायन वाचा, माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे. आणि गिरीश कुबेरांचे लेखन पण खूप चांगलं आहे, त्यांचा अभ्यास पण खूप चांगला आहे. टाटा जर खरे स्वतःला समजून घ्यायचे असतील तर ते पुस्तक वाचलं पाहिजे, आणि देव जर समजून घ्यायचा असेल तर नक्की वाचा सर ते पुस्तक. नाही, कुबेर असू द्या, पण लिखाणातून आपल्याला आज टाटा समूहाला आपण मानतो सर, त्यांनी कुठे गेलेले आहेत आज. आणि ते प्रामाणिक जगणं प्रत्येक उद्योगपतीमध्ये नाही आहे सर. अवतीभोवती सगळे अशा प्रकारचं वलय तयार झालेलं आहे की टाटांसारखं कोणीच नाही आहे सर. त्यांचं साम्राज्यच वेगळं तयार केलेलं. म्हणजे पुस्तकातून आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकतो सर. मला स्वतःला 2012मध्ये अतिशय वाईट परिस्थितीमध्ये मला खूप जणांनी त्रास दिला जेव्हा मी बिझनेस करत होते, कॉस्मेटिक सप्लाय करत होते. माझ्याकडे 7 कंपन्यांच्या डिस्ट्रीब्युटरशिप होत्या आणि होलसेल होतं माझं फक्त. आणि तो मी घरातून बिझनेस सुरू केला होता. आणि लेडीजची कॉम्पिटिशन अगोदर लेडीजशीच होते सर, आणि लेडीजच एकमेकांना अगोदर प्रतिस्पर्धी बनतात. तर त्या काळामध्ये मी नवीन होते, मला काहीच सुचत नव्हतं आणि मला त्रास देण्यात येत होता. त्यावेळेस मी अदरवाईज वाचलं, जे सुधा मूर्तींचं होतं. आणि अक्षरशः 2012मध्ये माझ्या मताने 700 ते 800 पुस्तक मी अदरवाईज वाटले सुधा मूर्तींचे सगळ्यांसाठी. कारण त्या एका पुस्तकानं मला घडवलं की मला माझा विचार बदलला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक जो बदल असतो ना, तो कुठेतरी काहीतरी घडतो, जो सुधा मूर्तींनी आणला सर, त्या पुस्तकाने आणला. आणि त्यांची सगळी पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली. इव्हन माझी मामीबाई मैसूरमध्ये आहे, तिथे आम्ही सुधा मूर्तींना भेटण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण त्यावेळेस नव्हत्या. जेव्हा मी तिला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हापासून सुधा मूर्तींची एक चांगली फॅन आहे मी. त्यांची पुस्तकं वाचते. आणि ललित लेख जे असतात ते मारुती चितमपल्लींचे वाचते, अनिल अवचट सरांचे वाचते. मला प्रवीण दवणेंचं तिचं आकाश पण खूप आवडतं. म्हणजे लिखाणामधला जो वेगवेगळा असतं, आपण एका वयाला वाचत असतो. जसं सरांनी सांगितले बाबा कदम असू द्या, वेगवेगळे लेखक असू द्या, तसे मला पण सगळे लेखक भेटले. सगळ्या लेखकांना वाचत त्यावेळेस प्रकाशन एवढं लक्षात राहायचं नाही, पण मेहता पब्लिकेशन सगळ्यांच्या डोक्यात होतं. आणि त्याची पुस्तकं चांगली असतात असं वाटायचं. त्याची सूची आम्ही काढायचो आणि त्याच्यातून पुस्तकं मागवायचो. परंतु हळूहळू जेव्हा पुस्तक वाचत जातो त्यावेळेस मला कुठेतरी असं कळालं की मला स्वतःला आत्मचरित्र जास्त आवडतात,
व्यक्तिचरित्र जास्त आवडतात, ज्याच्यामध्ये खरेपणा आहे. कारण लिहिताना माणूस खूप खरं लिहितो, खोटं लिहिण्याचा प्रयत्न करत नाही, ते किती का वाईट असे ना. आणि माझ्यावर स्वतःवर वेळ आली. एक जवळपास 7 वर्षापूर्वी माझ्या सासऱ्यांवर एक छोटं पुस्तक काढलं. आज सर एवढे सगळे पुस्तकं काढतायत, मॅडम आहेत. किती त्रास असतो हे मी एका छोट्या पुस्तकातून बघितलेलं आहे. किती करेक्शन करावे लागतात, किती वेळेस आपल्याला परत टायपिंग करावं लागतं, किती वेळेस परत त्यामध्ये लिखाण करावं लागतं, काय काय मध्ये जोडावं लागतं. एक छोटासा मला पण एक अनुभव आलेला आहे. पण पुस्तकाच्या जडणघडणीतून मी जी जगली ते म्हणजे विचारांचं एक वेगळं वातावरण माझ्या अवतीभोवती तयार झालं. उदगीर असं शहर आहे की उदगीरला एक चांगले प्राचार्य भेटले. आज उदगीर म्हटलं की प्राचार्य नायडोळे सरांचं उदगीर म्हणून सगळं मराठवाडा सगळं ओळखतो. कारण त्यांनी तशी संस्कृती आणली उदगीरमध्ये. उदगीरमध्ये वाचन कट्टा चालतो, उदगीरमध्ये वाचन संवाद चालतो, उदगीरमध्ये वाचनाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जातात, वेगवेगळे लेखक बोलवले जातात. त्याचबरोबर वर्षातून एक वेळेस जेव्हा देवीसाठी नवरात्र उत्साह असतो त्यावेळेस वेगवेगळ्या लेखकांना बोलून त्यांच्यासाठी जवळपास 3 ते 4 हजार प्रेक्षक असणारा एक समूह समोर आणतात की त्यांच्या विचारांची एक वेगळी दिशा यावी सगळ्यांना. असं एक वेगळं वातावरण आहे. आणि या पाठीमागं मला कुठेतरी वाटतं की उदालिक बाबांचा आशीर्वाद आहे, महादेवाचा आशीर्वाद आहे. उदालिक बाबा जे चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये ज्यांनी जिवंत समाधी घेतली होती, असे आमच्या किल्ल्यामध्ये आहे त्यांची समाधी. आणि चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये उदगीर तयार झालं, एक राजधानीसारखं एक गाव तयार झालं. आमचा किल्ला सुद्धा बघण्यासाठी आहे, जिथं पानिपतकार विश्वास पाटील सर नेहमी भेट देतात. आणि त्यांनी तिथे लिहिलेलं पण आहे स्वतःच्या पुस्तकावर. इवन पानिपतच्या मूवीमध्ये सुद्धा आहे की कसं आहे ते. आणि त्याचा आम्हाला सगळ्याला खूप अभिमान आहे. आणि उदगीरमध्ये जी संस्कृती वाचनाची ती मला कुठंतरी माझ्या वाचनासाठी खूप प्रेरक ठरली. खूप चांगली लोक माझ्या सहवासात आली, खूप चांगले लेखक माझ्या सहवासात आले. माझ्या मोठ्या मुलासाठी दिलेले ताई मी कलेक्टर होईना हे सरांचं जे पुस्तक आहे, राजेश पाटील सरांचं. आज सगळेजण वेगळ्या पुस्तक म्हणजे मूवीबद्दल बोलतात, 12th फेलबद्दल. पण जेव्हा आपण राजेश पाटलांचं पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की काय नेमकं आयुष्य. म्हणजे ते पुस्तक वाचताना जे माझ्या मुलामध्ये मी फील केलं ते मला आजही जाणवतं. किंवा आपण स्वतः जेव्हा फील करतो किंवा रियालिटीमध्ये जेव्हा एखादा चांगला ऑफिसर घडण्यासाठी काय करावं लागतं, परिश्रम काय, आणि जेव्हा तुम्ही खरंच चांगले ऑफिसर बनता तेव्हा काय होतं, या सगळ्यांचा अनुभव मी माझ्या मुलांसोबत जगले, त्यांच्या विचारातून जगले. म्हणजे मी पुस्तक वाचते म्हणजे माझ्यापुरतं नाही वाचत, त्याची आम्ही चर्चा करतो. माझ्या मुलाला जे प्रश्न पडतात त्याचे मी उत्तर देते, किंवा मला नाही देता आले तर मी बघते. माझ्या मुलानं पहिल्यांदा सुरू रावण मागवलं. जेव्हा त्यांनी रावण मागवलं तेव्हा मी थोडी घाबरले. कारण मला काय वाटलं की आता हा निगेटिव्ह विचारांचा होईल का, किंवा याच्यावर काही पडसाद होतील का. आणि त्याचं वय होतं फक्त 13 वर्ष होतं. 13 वर्षाच्या मुलामध्ये रावण तर 14 वर्षाचा दाखवलाय त्याच्यात. आणि मग याच्यावर किती साईड इफेक्ट होतील असं मला वाटलं होतं. परंतु त्याचं जेव्हा सगळं वाचन झालं आणि त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला पहिल्यांदा सुरू CBSEचा जो त्यांचा जो सिलेबस आहे, ज्या सिलेबसमध्ये त्यांना वेगवेगळ्या जीवशास्त्रामधल्या गोष्टी सांगितलेल्या गेल्या आहेत, प्राणीशास्त्रामधल्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्याचे पडसाद त्या मुलांनी कशा प्रकारे शिकलेत आणि त्याचा परिणाम कुठेतरी वाचनामध्ये झाल्यासारखं मला जाणवलं. आणि रावणाची एक दिशा त्याला कळाली की रावण हा कसा आहे नेमका. आणि तो मला स्वतः सांगायला लागला की रावण कसा आहे. म्हणजे रावणातले पण चांगले गुण सांगितले त्यांनी आणि रामाचं पण स्वतःचं आयुष्य सांगितलं त्यांनी. मग मला ते कुठंतरी वाटलं की बाबा ठीक आहे. आणि मग ते रावण वाचल्यानंतर त्याला पहिल्यांदा सुरू सरांशी बोलायचं होतं. सरांचे एक भाऊ उदगीरमध्ये राहतात, ते आता नाही आहेत, एक्सपायर झाले मागच्या वर्षी. त्यांची मिसेस माझी फ्रेंड आहे, तिने माझ्या मुलाला नंबर दिला, तो सरांना बोलला की त्यांनी लागलेच अंतप्रेन्युअर मागून घेतलं. अंतप्रेन्युअर मात्र आमच्या दोघांना पण त्यांनी हातात दिलं नाही. मी पोस्ट पण केली होती. तो म्हटला तुम्ही नाही वाचायचं, पहिलं मी वाचायचं. आणि वाचल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आता वाचा. अंतप्रेन्युअरनी मला स्वतःला एक खूप चांगली दिशा दिली. म्हणजे बँकिंगचं जे नॉलेज असतं ते नॉलेज मी खूप कमी वापरलं होतं आणि मी त्यामध्ये कधी लक्ष पण घालत नव्हती. पण त्या गोष्टी मला कळाल्या आणि स्वतःवरचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगला मला कळाला की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण प्रामाणिकपणे करतो किंवा आपण जर कष्ट करत असेल तर आपल्याला नक्कीच फळ भेटतं. आणि त्या दिशेने मी त्यावेळेस मला सरांची ओळख पण नव्हती किंवा सर माहीत पण नव्हते मला, किंवा ते इरा प्रकाशनचं पुस्तक आहे हे पण डोक्यामध्ये नव्हतं. फक्त मी त्या मार्गाने चालत होते. मी त्यावेळेस अंतप्रेन्युअर लिहिलं पण होतं फेसबुकवर की या पुस्तकाबद्दल मला असं वाटतं आणि हे नवीन लेखक आहेत असं पण लिहिलं होतं त्याच्यामध्ये. पण त्या पुस्तकाने मला वाटतं की आज कुठलाही उद्योग करणारा असू द्या, छोटा असू द्या, मोठा असू द्या, पानटपरीवाला असू द्या, कुठलाही असू द्या, की त्याच्याकडे ते पुस्तकं असावं. आणि जेव्हा आजही मला जेव्हा वाटतं की नाही मला काहीतरी त्रास होतोय बिझनेसमध्ये,
त्यावेळेस मी ते परत पुस्तक काढते आणि ते वाचते. त्याचं फळ काय झालं, परवा मला शरद आष्टेकर सरांनी पुस्तक पाठवलं. त्यांच्याकडली 2 पुस्तक पाठवले आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम थोडं आमच्या मधुश्रीबद्दल पण लिहा ना तुम्ही म्हणून. त्यांचं जे एंटरप्रेन्युअर सारखंच पुस्तक आहे ते पाठवलं, त्याच्यावर आणखीन मी वाचलं नाही ते पुस्तकं. पण कुठेतरी जेव्हा आपल्यावर परिणाम होतो पुस्तकाचा तेव्हा ते जास्त महत्त्वाचं असतं, किंवा ते आपल्याला सरांनी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे सर्व चुका सांगितले. आणि हे चुका स्वीकारण्याची ताकद खूप कमी जणांमध्ये असते. आपलं स्वतःचं आयुष्य मांडण्याची पद्धत नाही राहिली. आत्मचरित्र वेगळे, व्यक्तिचरित्र वेगळं, आणि मला पाहावयास भेटलेलं हे वेगळंच एक व्यक्तिमत्व होतं की जे समजण्यासारखं नव्हतं. मला एक रावण पुस्तकातला एक प्रसंग सांगते. मी माझ्या आयुष्यामध्ये तो प्रसंग जगली आहे. रावण जेव्हा जातो, तो जंगलामध्ये जेव्हा जातो आणि त्यावेळेस त्याचा विचार असतो की मी माझ्या वडिलांचा मुलगा नाही, मी आर्य नाही, मी वेगळ्या कुळाचा आहे. त्यावेळेस तो खूप डिस्टर्ब असतो. आणि तो डिस्टर्ब असताना जेव्हा तो जंगलामध्ये बसतो त्यावेळेस त्याच्या डोक्यात एकच विचार येतो की या क्षणी हे महादेवा मला मृत्यू दे. असा क्षण माझ्या पण आयुष्यात आलेला आहे की हे महादेवा मला मृत्यू दे. त्याच क्षणी त्याच्यासमोर मृत्यू उभा राहतो लांडग्याच्या स्वरूपामध्ये. आणि आता मात्र त्याला मरायचं नसतं. आयुष्यामध्ये असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात असं मला वाटतं. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येतात. मग त्याचं स्वरूप वेगळं असतं, कधी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतात. बिझनेसच्या स्वरूपात असू द्या, दुश्मनीच्या स्वरूपात असू द्या, फसवणुकीच्या स्वरूपात असू द्या, किंवा वेगवेगळ्या जाती धर्मातून सुद्धा आजकाल उभे राहायला लागलेत. मग ज्यावेळेस तो त्याच्या हातातला खंजीर घेतो आणि त्या लांडग्याला मारून टाकतो. आजपर्यंत कधीच रावणाने कोणाला मारलेलं नसतं. तो अगदी घाबरट असतो, त्यांनी लढाई केलेली नसते. तो रावण पहिल्यांदा एक खंजीर घेतो आणि एवढ्या मोठ्या लांडग्याला मारतो. त्या दोघांमधलं ते युद्ध बघून, त्यानं केलेला तो पराभव त्या लांडग्याचा बघून बाकीचे लांडगे पळून जातात. आयुष्यामध्ये हे नक्कीच जगायला हवं असं मला वाटतं की आपण स्वतःचं आत्मबळ एवढं चांगलं हवं की समोर किती का वाईट शक्ती असे ना, स्वतःचा विश्वास, स्वतःच्या देवावरचा विश्वास आणि स्वतःच्या जगण्यावरचा विश्वास हा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत बाहेर काढू शकतो. मला वाटतं की सरांनी रावण लिहिलं नाहीत, त्यांनी वेगवेगळे असे विषय जे रावणाच्या तर्फे आपल्यामध्ये घातलेत. त्याला एक रावण म्हणून नाही तर वेगवेगळे मुद्दे त्यांनी घातलेत जगण्याचे की जे आपण खरंच जगू शकतो. आपल्या आयुष्यामध्ये आहेत ते मुद्दे. मला खूप चांगला रावण समजला. मला काही जणांनी फोन केले की तू खूप कमी वयामध्ये तुझ्या मुलाला रावण देतेस, एकलव्य देतेस, निगेटिव्ह व्यक्ती का देतेस तू, असे संस्कार का करतेस तू. तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा एस्से रायटिंग स्पर्धा होती मराठवाडा रिजनमध्ये कंप्लीट, मी त्याच्यामध्ये भाग घ्यायची. तर अश्वत्थामा पुस्तकवर मी लिहिलंच होतं पेपरमध्ये. त्यावेळेस 9वीला असताना संजय सोनवणेचं पहिलं पुस्तक जर मी कुठलं पेपरमध्ये लिहिलं असेल तर अश्वत्थामामध्ये लिहिलं होतं. आणि त्यावेळेस मला पहिल्यांदा सुरू त्याच्यामध्ये एक वाक्य आहे माझं, एकलव्याला मला समजून घ्यायचं होतं सर. त्यावेळेस एकलव्याबद्दल एवढी माहिती नव्हती. पण त्यावेळेस आणखीन एक जे झालं की निबंधाचा विषय दिला गेला महाभारतातील मला आवडलेले पात्र, तर मी शकुनी मामा निवडले होते. आणि माझा पूर्ण मराठवाड्यामध्ये फर्स्ट आला होता. त्या काळामध्ये मला 1100 रुपये भेटला होता. हा, आणि मला सगळ्यांनी विचारलं होतं, माझे मुख्याध्यापक लोहारे सर आजही आहेत, त्यांनी मला विचारलं होतं की बेटा तू का निवडलास हा विषय. तर मी त्यांना सांगितलं होतं की कुठलंही पात्र हे खूप चांगलं असू शकतं, पण जेव्हा एखादं निगेटिव्ह पात्र असतं त्याच्यामध्ये सुद्धा खूप काहीतरी चांगलं असतं, पण जगाला दाखवण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असते. आणि शकुनीला जर समजून घ्यायचं असेल तर त्यांनी स्वतःच्या बहिणीला एका अंध माणसाशी लग्न झालंय आणि तिने पट्टी बांधून घेतली आणि परत तिच्या पुत्रांना राज्य नाहीये, हे कुठेतरी त्याच्या मनात बसणार नाही एक मामा म्हणून. तर ही त्याची भूमिका मी मांडली होती. आणि मला माझ्या त्यावेळेसच्या सरांना पण ते खूप आवडलं होतं आणि मला प्राइज भेटलं होतं त्यावेळेस. म्हणजे मी माझ्या मुलांमध्ये असं ते ओतलं पण नाही, कुठेतरी पुस्तक दिसली की त्यांनी वाचायला. सरांनी एकलव्य पाठवलं. त्यावेळेस मुलाची 10वीची एक्झाम सुरू होती आणि मला काय वाटलं माझा मोठा मुलगा काय करतो, मी वाचू लागलेलं पुस्तक वाचतो आणि हा आता पुस्तक वाचेल म्हणून मी ते ठेवून दिलं पुस्तक. म्हटलं याची परीक्षा झाल्यानंतर आपण वाचावे. 1 महिन्यानंतर मी पुस्तक वाचलं आणि मग त्याला सांगितलं की भैया हे पुस्तक वाचून बघ, चांगलं आलंय. तो म्हटला मी मॅथच्या पेपरच्या दिवशीच वाचून काढले. मी अशी अवाक झाली. मी म्हटलं काय त्याच्यामध्ये, त्याने मला सांगायला सुरुवात केलं. तो म्हटला लिह आता या पुस्तकावर. मग मी सरांना लिहून मग ते सगळं टाकलं.
दुसरी गोष्ट की माझा हा मुलगा बिलकुल वाचत नव्हता, याला फक्त वर्तमानपत्र वाचत होता, बाकी काही वाचत नव्हता. मला वाटायचं की एका मुलामध्ये वाचन आलंय तर दुसऱ्यामध्ये ड्रॉइंग आलंय काही की माझ्यातलं, की हा ड्रॉइंग खूप चांगलं काढतो, पण वाचन करायला पाहिजे असं मला वाटायचं. कारण याच्यामध्ये मुद्द्यांची खूप चांगली संकल्पना असते कुठल्याही गोष्टीची अभ्यासाची, आणि वाचन रुजवावं वाटत होतं. आणि एक दिवस त्यांनी एकलव्य घेतला आणि वाचायला घेतलं, तर कंटिन्यू 3 दिवस तो वाचला. माझ्याकडे कोणी आलं तर तो बोलायला पण तयार नव्हता, बोलायचं सुद्धा नाही. आणि एंड ज्या दिवशी झाला संध्याकाळी 9:30 वाजता, तेव्हा तो असा गदगद व्हायला लागला, घुसमटायला लागला, आणि तो झोपायला तयार नव्हता, की मला झोप येत नाही असं सांगायला लागला. मग मी त्याला समजून सांगितलं की तू झोप, आणि त्याची घुसमट खूप वाढली आणि तो झोपी गेला. आणि मग मला परत फोन आले, मी जेव्हा त्याचे एकलव्याची पोस्ट केली तेव्हा, की अशी पुस्तकं का देतेस तू तुझ्या मुलांना, की ज्यांना ज्या दृष्टिकोनातून त्यांना त्रास होईल अशी वैचारिक मांडणी का मांडतेस. मग मी त्यांना म्हणलं ठीक आहे, मी याला चांगलं उत्तर देते. म्हणलं मी माझ्या मुलासाठी आमच्या उदगीरमध्ये वाचक संवाद होतो, की जो महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी असतो, 1 तासाचा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये कमीत कमी 150 ते 200 लोक ऐकण्यासाठी येतात. फक्त वाचक आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो स्टेजवर. वाचक हा आपण वाचलेल्या पुस्तकावर 1 तास बोलतो, बाकीचे 20 मिनिट बाकीचे जे काही प्रेक्षक आहेत, जे ऐकणारे आहेत, वाचक आहेत, ते त्याच्यावर प्रश्न विचारतात त्या व्यक्तीला. आणि त्याच्यानंतर त्या महिन्यामध्ये ज्यांचा बर्थडे असतो त्याला पुस्तक गिफ्ट दिलं जातं. हा एक कार्यक्रम आहे. तर मी तिथं नोंदणी केली माझ्या मुलाची एकलव्य शौर्यपैकी डेट पाहिजे म्हणून, कारण गिनीज बुक ऑफ दी वर्ल्डमध्ये त्याचं नोंदणी होईल आता, कारण त्याचं यूट्यूबला असतं, फेसबुक लाईव्हला असतं त्याचं. आणि आता त्याची डेट भेटली आहे मला 6 मे. म्हणजे हे का घेतलं मी, तर माझ्या मुलाची घुसमट काढण्यासाठी घेतलं मी. का घेतलं मी, तर माझ्या मुलाला एकलव्याने निगेटिव्ह नाही केलंय, पॉझिटिव्ह केलंय हे कळायला मला कोणाला सांगायची गरज पडू नये, की एखादं व्यक्तिमत्व निगेटिव्ह नसतं. तो कृष्णाला तेवढाच समजून घेतलाय, तो आज मला म्हणतो की मला कर्णाचं पुस्तक वाचायचंय, कृष्णाचं पुस्तक वाचायचं. त्याची जी ओढ तयार झाली ती खूप चांगली झाली. एकलव्य वाचलं की त्यांनी बराक ओबामा वाचलं. बराक ओबामाचा त्याच्यावर खूप चांगला इफेक्ट झाला. संजय आवटे सरांनी, मी जेव्हा त्याच्याबद्दल लिहिलं तेव्हा लगेच रिपोस्ट स्वतः केली त्यांनी. आणि आज पण त्यांनी मला सांगितलं की त्याला घेऊन मला भेटायला ये म्हणून. म्हणजे कुठेतरी त्याच्या मनामध्ये जो वर्णद्वेष असतो, धर्मद्वेष असतो, या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आणि बराक ओबामाचं जे आहे की त्यांनी आज एवढ्या मोठ्या गोष्टीला का पोहोचले, तर स्वतःच्या वडिलांमुळे पोहोचले. जो आई वडिलांचा रेस्पेक्ट त्यांच्या लिखाणामध्ये आहे, सरांनी जो दाखवलाय त्या पुस्तकामध्ये, तो कुठेतरी माझ्या मुलांमध्ये गेला, दोन्ही मुलांमध्ये गेला. की आज जितकी आई त्यांना प्रिय आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त रेस्पेक्ट त्यांना आपल्या वडिलांबद्दल आहे. आणि कमी वयामध्ये ह्या गोष्टी फक्त आणि फक्त पुस्तकांमुळेच होऊ शकतात, बाकी कशामुळेच नाही. हा माझा ठाम विश्वास झालाय. सरांनी आता सांगितले की वाचन संस्कृतीपेक्षा मी वाचन जागृतीला जास्त मानते, की तुम्ही जितकं जागृत कराल तेवढे जास्त पुस्तकं वाचले जातात. आणि माझ्या आयुष्यामध्ये 6 वर्षापूर्वी एक असा पॉईंट आला होता की मी जगेन का नाही हे सांगता येत नव्हतं. मी ऑक्सिजनवर होती, माझा भाऊ, माझे मिस्टर, सगळे फॅमिली पुण्यामध्ये होतो आम्ही. डॉक्टर सतीशचंद्र गोरे सर माझं नेक्स्ट दिवस म्हणजे ऑपरेशन करणार होते, आणि ट्रायलसाठी एक अनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलं होतं की ज्याच्यामध्ये माझा ऑक्सिजन पूर्ण, मला श्वास पण घेता येत नव्हता, आणि मला बेडला अडकून टाकवण्यात आलं होतं, खाली मुंडकं वर पाय. तरी पण मला ऑक्सिजनचा जो पुरवठा होता तो मध्ये जात नव्हता. माझा दादा मला खूप समजून सांगत होता, असं त्याची बोललेले फक्त कानामध्ये शब्द जात होते मला, की तू श्वास घे, श्वास घे. त्यावेळेस मला माझ्या आईचं एकच वाक्य आठवत होतं, की माझी आई सांगायची, कोणी आलं की पाया पड, पाया पड असं सांगायची. तर मी विचारायची की कशासाठी पाय पडायचं असते, तर आईने सांगितलं होतं की आशीर्वाद जे असतात ना ते खूप मोलाचे असतात. जेव्हा आपण एखाद्याला नमस्कार करतो तो फक्त फुकाचा असतो, पण आशीर्वाद जो असतो तो खूप मोलाचा असतो. त्यावेळेस मी देवाला एकच म्हटलं की देवा मला जगायचे फक्त आणि फक्त माझ्या 2 मुलांसाठी, आणि त्याच्यासाठी मला जगव. तर मला वाटतं की देवाने मला जगवलं, एक चांगलं आयुष्य दिलं. आज मी माझ्या मुलांसाठी जगतीये, काहीतरी आई बापांसाठी तरी काहीतरी केलं असेल. ज्या पप्पांनी मला खूप काही दिलं, पण सगळ्या माझ्या गोष्टी बघण्यासाठी आज ते नाहीत, पण खूप जणांना माझ्या अवतीभोवती तयार केलं की जे सगळेजण माझं कौतुक करतायत आणि माझ्यासाठी खूप चांगलं करतायत. आणि जितकं माझ्या पप्पांनी मला प्रेम दिलं तितकंच माझ्या सासऱ्यांनी पण माझ्यावर खूप जीव दिला. माझे सासरे खूप मोठे सायंटिस्ट होते, आयुष्याची 50 वर्ष त्यांनी फॉरेनमध्ये काढली, आणि जवळपास शेवटची 7 वर्ष ते उदगीरमध्ये आले होते. त्यांना पॅरालिसिसचा स्ट्रोक झाला. त्यांच्यासमोर मी जेव्हा त्यांचं पुस्तक ठेवलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात खूप पाणी होतं. जवळपास एक 10,000च्या वर त्यांनी सायंटिस्ट तयार केलेत.
पुण्याच्या एनसीएल तर्फे त्यांचं PD झालेलं होतं केमिस्ट्रीमध्ये. पिताजी अशी व्यक्ती होते की आजच्या क्षणाला मला सगळ्यात जास्त माझ्या पप्पांची आणि पिताजींची आठवण येते की ज्यांचे मी लेख होते. त्यांच्यावर एक छोटंसं पुस्तक फक्त 15 दिवसामध्ये मी काढू शकले. असं वाटतं की कुठंतरी आई वडील आणि पिताजींची जी काही माझ्यावरची माया होती ते कुठंतरी एक चांगलं संचित कर्म घडलं आणि आजचा हा कार्यक्रम झाला आणि मला एक सत्कार दिला गेला. असा सन्मान कुठल्या स्त्रीला नको असतो. सुनेला मुलीसारखं म्हणजे वागवण्यात येतं. मला खूप अभिमान आहे की मला असं वाटतं की माझी आई नेहमी मला म्हणते की माहेरचा अभिमान असावा मुलीला, परंतु सासरचा नक्कीच स्वाभिमान असावा. माझी आज ही जॉईंट फॅमिली आहे. 6 सासरे आहेत. माझे सासरे आणि माझे छोटे सासरे गेलेत. बाकीचे सगळे सासरे आजही येतात, डोक्यावरून हात फिरवतात, कशी आहेस बेटा विचारतात. म्हणजे याच्यासारखी माया कुठंच जगामध्ये नाही असं वाटतं. माझ्या सासऱ्यांनी तर मरेपर्यंत माझ्याकडून राखी बांधून घेतली, माझ्याकडे ओवाळून घेतले. हक्कानी मला एखादी साडी घेण्यासाठी पैसे द्यायचे, ते हक्कानी ते माझा वाढदिवस करायचे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्यांनी शेवटचा घास सुद्धा माझ्या हाताने घेतला. कार्यक्रम सुरू होऊन बराच वेळ झालाय, पण एवढा वेळ झाला तरी अजून मला हे कोडं उलगडत नाहीये की हा पुरस्कार देण्यासाठी सरांनी मला का बोलवलं. म्हणजे मी खूप रॅन्डम बोलू शकतो बोलताना, कारण की आता माझी खरंच अशी परिस्थिती आहे ना की नेमकं काय बोलायचं. असे आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात किंवा असे काही दिवस असतात की त्यावेळेला आपल्याला नेमकं काय बोलायचं हे कळत नसतं, किंवा खूप काय काय आठवत असतं, खूप काय काय अनेक गोष्टी आपल्याला काय काय गोष्टींची आठवण करून देत असतात, पण ते शब्दात मांडणं हे फार अवघड असतं, ते व्यक्त होणं फार अवघड असतं. आज या कार्यक्रमात सरांनी मला का बोलवलं याचं माझं जे पहिलं कन्फ्युजन होतं. मला अगदी खरं सांगायचं म्हणलं तर इथे जेवढे सगळेजण आहेत प्रत्येकाची पुस्तकं आहेत, लिखाण आहे, वाचन आहे. मगाशी मी तुम्हाला येताना जिनच सांगितलं, मी नावं विसरतो, मी तुमचं नाव विसरलो, पण आपले जे एकलव्याचे जे लेखक आहेत त्यांना मी जिनतच कल्पना दिली होती. मी 15 मिनिटांनी पण तुमचं नाव तुम्हाला विचारू शकतो. तर मगाशी ते अर्चनाताईंच्याबद्दल बोलताना असं बोलले की सकाळी फोन केला, एक पुस्तक वाचून झालं होतं, दुपारी फोन केला, दुसरं वाचून झालं होतं, संध्याकाळी एक फोन केला, तिसरं पुस्तक वाचायला सुरुवात केली होती. माझं बरोबर त्याचे उलट असतं. मगाशी मी आतमध्ये येतो, ज्ञानेश्वरने मला सांगितलं की सर ते तुमचे डोळे बंद नका करू, ते झोपल्यासारखे दिसते शूटिंगमध्ये, असं ज्ञानेश्वरने मला सांगितलं. तेव्हा खरं तर काही वेळा डोळे बंद होण्यामागचं कारण असं असतं की आपल्याला काहीतरी आठवत असतं किंवा आपण काहीतरी जास्त ऐकत असतो. पण मला पूर्ण गॅरंटी आहे जर माझी बायको आता इथं असती तर ती ज्ञानेश्वरला म्हणाली असती की अरे तो 100% झोपलाच असेल. कारण की लोकांचं कसं आहे, म्हणजे मला हे इतकं कोड आहे की लोकांचं एक असे हे असतं ना की लोक एकदा वाचायला लागले की त्यांना झोप येत नाही. माझं बरोबर त्याचे उलटे. मी एक साधारण 4-5 ओळी वाचल्या, एखादं पान पलटलं की मी झोपलेलो असतो. म्हणजे मला जर रात्री झोप येत नसेल तर मला पूजा म्हणते एक काम करे पुस्तक घे वाचायला. आणि अशा कंडिशन मध्ये म्हणजे इथे तर इतकी मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे की सरांनी ते सांगितलं, म्हणजे असे फोन जर मला आले की 1 महिना, मी अंतरप्रेन्योर सर 6वा महिना आहे, मला अजून पूर्णच झालं नाहीये, पूर्णच झालं नाही माझं. रावण मी वाचलेलं नाही, अंतरप्रेन्योर 6वा महिना आहे, अजून मी टिकून आहे की ठेवलं नाही बाजूला. पुस्तकं विकत घेणं उत्साह असतो मला, मी भरपूर उत्साहाने पुस्तकं विकत घेतो, पण वाचन काय माझं होत नाही. आणि त्यात त्यांनी तो सांगितलं त्या रेंजच्या नुसार, ताईंचं ते सांगितलं, मी इथे सोफ्यावरती सोडा, या खोलीत सोडा, रस्त्यावरती उभं केलं पाहिजे आता मला. म्हणजे इथं थांबवायचा पण माझा विषय नाहीये. त्यामुळे हा पुरस्कार मला खरंच प्रश्न होता की हा माझ्या हस्ते का बरं दिलं जावं. ते माझं कोडं अजून काय उलगडलं नाही. पण ठीक आहे, आपल्या भैयांच्या भाषेत असू दे असू दे असू दे. आता माझ्या बाबतीत नाही, आता ताईंच्या बाबतीत आहे, असू दे. पुरस्कार मिळाला तो घे, कोणाच्या हस्ते घेतलाय तो विषय नको करू. असू दे. माझी पात्रताच नाही हो की हा पुरस्कार मी द्यावा. पण ना मगापासून मी जो अख्खा सगळा कार्यक्रम बघतोय, सगळ्यांचं जे काय बोलणं ऐकतोय, आता मी ताईंचं बोलणं ऐकताना आहे ना, मी आयुष्यात लेखकांची नावं आयुष्यात पहिल्यांदा एवढी ऐकली असतील. त्यांनी एवढी नावं घेतली म्हणजे अच्छा ओके ठीक आहे, चालते. जे काय काय आपल्याला ज्ञानेश्वरने सांगितलं होतं डोळे बंद करू नका, काय तो फुटेज घेतोय. त्याने मला अगोदर सांगितलं सर मी व्हिडिओ शूट करतोय, डोळे बंद हे दिसतंय,
मी ठरवून डोळे उघडे ठेवले असते, थोडीफार ऍक्टिंग पण केली असती. जसं आता ताईंचं मनोगत ऐकताना मी केलं काय काय लेखकांच्या मान हलवली की हा ओके ओके ओके. मला माहित पण नव्हतं की कोण लेखक आहेत काय. मी पहिल्यांदाच एवढी सगळी नावं ऐकतोय. त्यामुळे खरंच हा पुरस्कार मला का मिळाला, मी का दिला माझ्या हस्ते, हे मला कळलं नाही. पण ना हा सगळा कार्यक्रम प्रत्येक जण ते बोलतोय, मी पुन्हा सांगतो की मी खूप रॅन्डम गोष्टी बोलू शकतो इकडून तिकडे, असं ते स्विच ऑन स्विच ऑफ होऊ शकतं. पण हा जो अनुभव आहे ना की एखाद्या मित्र, काल मी भैयांना एका वाक्यात सांगितलं, भैया माझे खूप जवळचे मित्र, त्यांना एका वाक्यात सांगितलं की ते उद्या असा कार्यक्रम आहे स्वप्नीलच्या हस्ते, स्वप्नीलच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे. भैया सकाळी 10:30 वाजता कार्यक्रमाला येणं हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. की आमचा दिवस सुरू होतो साधारण, म्हणजे भैयांचं आणि आमचं एकत्र भेटणं, आमचा दिवस सुरू होतो साधारण दुपारी 2 वाजता आणि तो चालतो पहाटे 4 पर्यंत. त्यामुळं सकाळी 10:30 वाजता. पण ही एक अटॅचमेंट असते की एखाद्या मित्राच्या नावाने पुरस्कार दिला जातो, ही गोष्ट त्यांना इतकी भावली की त्याच्यामुळे ते आवर्जून म्हणाले की मी या कार्यक्रमाला येणार आहे. असा हा अनुभव जो असतो ना, हा फार वेगळा अनुभव असतो. म्हणजे आता ताईंचं एक बोलणं आलं, तुम्ही ते खूप बौद्धिक बोलत होतं, मला ते झेपलं नाही, पण मला एवढं कळलं. म्हणजे कशाच्या बाबतीत तुमच्याकडे ते सरांचं काय ते आस्तिक नास्तिक बद्दल काहीतरी बोलणं झालं ना, ते म्हणजे मी इतका कन्फ्युज माणूस आहे ना जगात की मला खरंच ते कळतच नाही की मी स्वतः आस्तिक आहे की नास्तिक आहे, मला खरंच माहित नाही. म्हणजे माझ्या घरी गणपती बसतो, पण गणपती बसायला लागण्यापासून म्हणजे साधारण 20 वर्षांनी मी माझ्या घरातल्या गणपतीला नमस्कार केला असेल. घरात गणपती बसल्यानंतर, ते सुद्धा काय लग्न झाल्यानंतर तो एक नियम असतो ना की जोडीने कंपल्सरी आरती करायची. त्यावेळेला मी अगदी पटपट पटपट गेलो, 2 मिनिटं घरच्या गणपतीला नमस्कार केला, आरती बिरती झाली आणि लगेच माझी पाळीची घाई होती. पण त्याची उलटी बाजू ही आहे की मी सार्वजनिक गणेशोत्सवाचं इतका हार्डकोर कार्य करताय ना की ते गणपतीचे 3 महिने मला दुसरं काय सुचतच नाही, काहीच सुचत नाही. म्हणजे मी तो इतका तल्लीन होऊन जातो त्या गोष्टीमुळे. तेव्हा माझं स्वतःचं कन्फ्युजन आहे की मी नेमका आस्तिक आहे नास्तिक आहे काय नेमकं मला कळतच नाही, इतकं तो कन्फ्युजिंग मॅटर आहे. त्यामुळे तुमचे ते दोन जे तुम्ही कधी बोलवता ना, कोणाचं नाव घेतलं, त्यांनी कधी एका लेखकांचं सांगितलं ते म्हणाले, पण ते स्वतः लेखक आहेत नास्तिक आहेत. आणि ते देवाचा एक काहीतरी विषय आला की ते काहीतरी काही बिंदू असतो ना देव, असं काहीतरी म्हणाले. ते काहीतरी म्हणाले की देव एक बिंदू असतो का, पण त्या बिंदूवर मला कळलं आज असू दे मला नाहीये, आजचं असू दे यांच्यासाठी आहे. असू दे पुरस्कार मिळाला त्याच्यातच आनंद मान, कोणाच्या हस्ते मिळालं ते भानगडीत पडू नको. आजचं असू दे त्यांच्यासाठी. तर ना ते काय ते बोलत होते ना बिंदू वगैरे, तेव्हा मला एक गोष्ट म्हणजे माझ्या डोक्यात एक विचारून गेला की देव आहे की नाही हे मला माहित नाही, असतो की नाही मला माहित नाही. पण जर देव असेल तर त्याचं तुमच्यापर्यंत पोहोचायचं माध्यम हे मित्र असतं. हे मला जाणवलं की ते ना देव तुमच्यापर्यंत पोहोचायचं. बाकी सगळी जी नाती आहेत ना ती आपण आई वडील वगैरे बाकी सगळे जे काय आपलं असतात, मावशीचा नवरा त्याचा भाऊ वगैरे वगैरे जेवढे कोण एक मोठा गोतावळा असतो ते तुमच्याकडे बाय डिफॉल्ट आलेले असतात. पण जसं देव मानायचं की नाही हा तुमचा स्वतःच्या चॉईसचा विषय आहे, त्याच पद्धतीने मित्र कोणता निवडायचा, मित्र तुमच्या आयुष्यात हवा की नाही हा तुमच्या चॉईसचा विषय, तुम्ही चॉईसने स्वीकारलेलं नातं असतं. त्याच्यामुळं जर जगात देव असेल आणि त्याला जर कधी तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तो मित्राचं माध्यम निवडतो. असं मला हे जे सगळं चालू होतं तेव्हा वाटत होतं. असे अनेक अनुभव घेतले. म्हणजे मग अशी कोणीतरी प्रकाशकांचा काहीतरी किस्सा सांगत होतं, काय बरं काहीतरी प्रकाशक आखडू असतात वगैरे असं काहीतरी तो एक विषय. हा नाही त्याच्यानंतर पण एक कोणतरी तो विषय झाला काहीतरी. हा नाही चेंज द टॉपिक नाही, टॉपिक पण आहे ना. म्हणजे मी कोरोना काळामध्ये मी वाचत नाही, पण सुदैवाने मला जे म्हणायचे ना ते मला लिहिता येतं. मला बोलता येत नाही, मी वक्ता तर त्याहून नाही, पण मला लिहिता येतं. पटकन मोबाईलला टाईप केलं ते मी लिहून काढतो. कोरोना काळामध्ये जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा मी ते फेसबुकवरती बाकी सोशल मीडियावरती लिहायचो. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी व्हॉट्सअपवरती खूप ब्रॉडकास्ट जे करायचो ते व्हायरल व्हायचं. आणि खूप मोठा मदतींचा ओघ, म्हणजे दोन्ही, म्हणजे ज्यांना मदत हवी असे पण लोक आणि ज्यांना मदत करायची असे पण लोक खूप यायचे.
तर तेव्हा मला तिघा चौघांनी सुचवलं होतं की अरे तू याचं पुस्तक लिह, तू याचं पुस्तक लिह, तू याचं पुस्तक तयार कर. मग मधल्या काळामध्ये असं झालं की प्रयत्न 1-2 वेळा करून बघितला, पण ते माझ्याने ते काय पुढं काय होईना. नंतर माझा पाय फ्रॅक्चर झाला आणि 60 दिवस दुसरं बसून काहीच करायचं नव्हतं. त्यामुळे तो आमचा ऋषी मागे बसला ना, त्याने माझ्या उरावरती बसून माझ्याकडनं ते सगळं करून घेतलं. आणि मग मी पण ते निवडले की ठीक आहे, असे आपल्याला काहीच करायचं नाही, पुढचे 40-45 दिवस एकाच जागी बसून आहे, तर आपण लिहायला सुरुवात करू. जेव्हा ते लिहिलं, एका दोघांना वाचून दाखवलं, म्हणजे एका दोघांनी घेतलं ते वाचायला, त्यांना ते खूप जास्त आवडलं. साधारण पुण्यामधलं आमचं रेकॉर्ड बघितलं तर फारसं आमच्याबद्दल काय म्हणू त्याला आपण, ते एक थोडंसं म्हणजे चांगलं बोलतात लोक, त्याच्याबद्दल काही नाही, पण ते खरंच मनापासून चांगलं बोलतात की भीतीने चांगलं बोलतात, हे आम्हाला त्या बाबतीत पण कन्फ्युजन आहे. तर कुठलंही प्रकाशक घेणं ते याच्यासाठी तशी म्हणजे काय आलं, चला पुस्तक झाला तर पुढचं पायरी काय असली पाहिजे, याला प्रकाशक असला पाहिजे. तर एवढं साधारण मार्केटमध्ये आमचं आहे की कोणालाही फोन केला की हे भाऊ पुस्तक लिहिलंय, तर त्याला ते आवडो किंवा न आवडो, त्याला ते करणंच आहे. तेवढं आमचं आहे, ठीक आहे. पण आहे ना, हे पुस्तक जेव्हा लिहिलं ना, आता पुन्हा मी म्हणलं ना इकडं तिकडं गोष्टी होऊ शकतात, पण जेव्हा हे पुस्तकाची प्रोसेस चालू होते ना, ते जसं त्या प्रक्रिया पूर्ण होत गेली, त्यापासून माझ्या डोळ्यासमोर हे फिट होतं की ह्या पुस्तकाचं जे प्रकाशन आहे ते न्यू एरा पब्लिकेशनच करणार, हे माझ्या डोक्यात फिट होतं. तोपर्यंत मी सरांना कधी भेटलो पण नव्हतो, तांदळे सरांना. आमची भेट नाही, काय नाही. मी अजून आंतरप्रेनरचा 6वा महिना आहे, रावण मी वाचलेलं नाही, त्याच्यामुळं हे मला काय माहिती. म्हणजे माहिती असण्याचं कारण हे असं होतं की मला डोक्यात ठरवूनच घेतलं होतं. तेव्हा मी जेव्हा सरांना पहिल्यांदा भेटलो जंगली महाराज रस्त्यावरती, त्यांचं ऑफिस होतं तिकडं, सरांनी मला असं विचारलं की हे न्यू एराने करावं का, असं तुम्हाला का वाटलं. तर त्याच्यावरती मी त्यांना जे उत्तर दिलं होतं ते कदाचित आजच्या कार्यक्रमातलं एक थोडंसं एक महत्वाचा पार्ट आहे. स्वप्नील कोलते माझ्या परिचयाचा होता. आम्ही काय खूप असे डायट मित्र होतो अशातला काही भाग नव्हता. म्हणजे मला सांगितलं ना, माझे वैचारिक कन्फ्युजन्स इतके आहेत ना की तो आमच्या त्या ओंकारेश्वरच्या घाटावरती आमचे 2-3 मित्र, की भैया असतील, हर्षल गरुड नावाचा आमचा एक मित्र आहे, तो स्वप्नील, हे लोक भेटायचे, त्यांच्या गप्पा व्हायच्या. त्यांचं काहीतरी ते ऐतिहासिक विषय आले की एका 5-10 मिनिटानंतर मी ते नाही ऐकू शकत. मग मला असं व्हायचं की हा ठीक आहे, ओके, चला बाय. म्हणजे भैयांनी तो स्वप्नीलचा जो रायगडचा प्रसंग सांगितला, तेव्हा मी आता ते खरंच मिस केलं भैया, की तेव्हा मी ते स्वप्नीलचं ऐकायला हवं होतं, जो तुमच्याशी ते बोलला. हे जेव्हा सगळे लोक बोलत होते, स्वप्नील असं काहीतरी बोलत होतं, तेव्हा माझ्या डोक्यात काय चालू होतं, चला आता गड एक 5 वाजेपर्यंत आपण उतरू, या सगळ्यांना महाडला जेवायला नेऊ, आणि तिकडनं गेल्यानंतर आपण कोकणात जायचं का असा विषय काढू, आणि तिकडनं पुढे आपण समुद्रावरती जाऊ. म्हणजे हे सगळे लोक कुठले तरी वेगळ्या विश्वात होते आणि मी ऑलरेडी समुद्रावरती पोहोचलेलो होतो. तर मला स्वप्नील कळला कधी, जेव्हा तो गेला ना, तेव्हा मी ज्या पद्धतीने फेसबुक पोस्ट वाचत गेलो लोकांच्या प्रतिक्रिया कळत होतो, तेव्हा मला स्वप्नील कोलते काय आहे हे मला तो गेल्यानंतर कळलं. आणि त्याच्यामध्येच मी एक फेसबुक पोस्ट अशी वाचली, कुठेतरी माझ्या वाचनात आलं की त्याचं मुकद्दर नुकतंच हे झालं होतं. मी अजून मुकद्दर पण वाचलं नाही, पण मी किमान एक 300-400 लोकांना मुकद्दर भेट दिलं असेल. जेव्हा मुकद्दर बद्दल वाचलं तेव्हा त्याच्यात एक पोस्ट अशी मी वाचली की ते जे प्रकाशक आहेत या पुस्तकाचे, ते याच्यातनं येणारा पूर्ण नफा हा त्याच्या घरच्यांना देणार आहे. आणि मग तिकडनं मग माझं उलटं गणित सुरू आलं की अच्छा ओके, मग कोण आहेत प्रकाशक, मग कळलं की न्यू एरा. अच्छा, मग कोण आहेत त्याचे ओनर, शरद तांदळे. त्याच्यामुळे आणि ते मी झालं लगेच, मी आमचा सिद्धार्थ शेलार नावाचा जो मित्र आहे, सिद्धार्थला फोन करून सांगितलं की याच्यापुढे मी जेव्हा तुला फोन करेल तेव्हा मला मुकद्दर आणून देत जा. त्यामुळे जेव्हा व्हायरल माणुसकी लिहून होत होतं, तेव्हा ते पुस्तकाची प्रक्रिया संपायच्या आत माझ्या डोक्यात हे तयार झालं होतं की ज्या माणसाला मैत्री काय आहे हे कळतं, ज्या माणसाला मैत्री कशी नुसती बोलण्यात नाही, ती मैत्री कशी जगायची असते हे कळतं, आणि ज्या माणसाला हे कळतं की आपला मित्र नसताना सुद्धा ही मैत्रीचं नातं कायम राहिलं पाहिजे, ही ज्या माणसाची संस्कार आहे, हा ज्या माणसाला जाण आहे, त्यामुळे हे जे पुस्तक आहे व्हायरल माणूस की ते प्रकाशन पण हाच माणूस करणार. त्याच्यामध्ये त्या बाकी गोष्टींमध्ये मला काहीच इंटरेस्ट नव्हता की ते कसं वितरण काय होईल वगैरे वगैरे, ते माझ्या दृष्टिकोनानं दुय्यम मुद्दे होते. पण मैत्री जपणारा माणूस, हा जो माणुसकीचं जे आहे ते व्हायरल आहे ना ते पुस्तक, ते आपल्यातलं कोणी वाचलं मला माहित नाही, ताईंनी वाचले. तर हा जो ह्याच्यातला जो चांगुलपणा एकाकडून दुसऱ्याकडे देण्याचा, हे जे व्हायरल करण्याचं
ज्या माणसाची जी समज आहे त्याचा प्रकाशक पण हाच असला पाहिजे आणि तोच माणूस या पुस्तकाला न्याय देऊ शकेल. त्याच्यामुळे मी तांदळे सरांना म्हणजे मी त्यांना भेटलो पण नव्हतो, पण माझ्या डोक्यात फिट होतं की हे पुस्तक तांदळे सरच प्रकाशित करणार. तर हे जे असे जे छोटे छोटे अनुभव असतात ना, की ते स्वप्नीलच्या बाबतीत मला तो गेल्यानंतर कळलं, असे माझ्या आयुष्यातले असे खूप प्रसंग आहेत. म्हणजे मी म्हणजे अजून एक आहे ना, असं फक्त त्या एक एक मित्रांच्या आठवणी सांगायला लागलो ना, तर मी अजून एक पुढचे 3-4 तास त्या गोष्टींमध्ये येऊ शकतो. इतकं मला मी इतकं ते जवळनं बघितलेलं आहे. म्हणजे कोरोना काळामध्ये प्रमोद कहार नावाचा माझा एक मित्र एक्सपायर झाला. म्हणजे कोरोनामध्ये शेवटच्या सेकंड वेव्ह मध्ये नंतर मृत्यूदर जेव्हा वाढला, तेव्हा मी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्या कोविडच्या बॉडीजचे अंत्यविधी करायचो. मी माझे 2 भाऊ ते काम करत होतं. पण आहे ना, ते काम मला करावंसं का वाटलं याच्या मागचं खरं कारण आतापर्यंत मी फारसं ते खूप ठिकाणी असं शेअर नाही केलं आणि हा खूप माझा पर्सनल विषय होता. पण आता मध्ये सांगायला तर मी सांगतो ते की माझा प्रमोद कहार नावाचा एक मित्र होता. तो खूप उत्तम एडिटर. म्हणजे आता हे जे सगळे पिक्चर आहेत ना, पावनखिंड असेल, पती शिकस्त असेल, फर्जंद असेल, या सगळ्या सिनेमांचे एडिटर म्हणजे प्रमोद कहार. तर प्रमोदला तो मुंबईवर त्यांची कुठली ती सिरियल होती, त्या सिरियलचे एडिट संपून इकडे आला होता. ऋषी इकडे कोण मला थांबायला सांगणार, तुला जेव्हा वाटेल ना की आता बोर झाले सगळे तेव्हा तू मला स्टॉप कर, मी थांबतो. तर इथलं काही जण प्रेमाने म्हणतील बोलू दे, काही जण भीतीने म्हणतील की कुठे याच्या नादी लागायच्यापेक्षा नको सांगायला, तेव्हा तुम्हाला थांबव. प्रमोदचं काय आलं, त्याला तो आला मुंबईवरनं, तर त्याला ते कोरोनाचे सिम्पटम्स जरा वाढले होते. पुण्यात एकही बेड मिळत नव्हता, एकही हॉस्पिटल मिळत नव्हतं. प्रमोदच्या नंबरवरून त्याच्या सौभाग्यवती जे होते त्यांचा मला फोन आला. मी सवयीप्रमाणे म्हणले की सर बोला. तर तिकडनं त्यांच्या त्या मिसेस होत्या. तर त्यांनी सांगितलं हे मुंबईवरून आले, त्याला खूप त्रास होतोय आणि त्यांचं एकच वाक्य चालू आहे की तू काही करून वैभवला फोन कर, वैभव मला बरं कर. त्या फोनमध्ये मी एकदम ब्लँक झालो की म्हणजे एक मित्र म्हणून आपल्यावरती काय म्हणू त्याला, किती एक वेगळी विश्वास असतो, किती जबाबदारी असते की त्याच्यात की वैभवला फोन कर, तो सगळं बघेन, तो मला बरं करेन. फोन ठेवला. अशी कंडिशन होती की अख्ख्या पुण्यामध्ये एवढं मोठं पुणे शहर, एवढी हॉस्पिटल्स, त्याच्यामध्ये एक एक बेड मिळवण्यासाठी मरमर होती. एक बेड पण नाही मिळायचा. म्हणजे माणसाच्या आयुष्याची किंमत ही एक बेड असते, हे मला कोरोना काळामध्ये कळलं की तुम्ही खूप करोडोंचे मालक असाल पण तरी सुद्धा तुम्ही तेव्हा एका बेडला पण मोहताज होतो. तुम्हाला तो एक बेड पण मिळत नव्हता, करोड रुपये घालून सुद्धा. त्या काळात प्रमोदचा मला तसा फोन आला त्या वहिनींचा. मी सगळे कनेक्ट मध्ये पणाला लावले आणि जे जम्बो कोविड सेंटर आहे तिकडे प्रमोदला एक बेड अवेलेबल केला. अर्ध्याचा त्या वहिनींना फोन केला, तिकडे प्रमोदला घेऊन जा. पहिले 2-3 दिवस मी त्या लोकांच्या बरोबर अपडेट घेत होतो आणि नंतर मला कळायला लागलं की प्रमोद जरा खूपच ऑड वागतोय. तो ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करत नाहीये, बिक्टरांना हे करून टाकतोय, असं की जो मुळात प्रमोदचा स्वभावच नव्हता. त्याच वेळेला माझी आई पण पॉझिटिव्ह होती. आई दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती आणि मला राहून वाटत होतं की मी प्रमोदला भेटायला तिथे ICU मध्ये जावं, की तिकडे जाऊन त्याला स्टेबल करावं, त्याला सांगावं की बाबा आम्ही सगळेजण आहोत, तुझी ट्रीटमेंट चालू आहे, तू घाबरून जाऊ नको. आणि तेव्हा ते वातावरणच असं असायचं ICU मध्ये की लोकांना घाबरायला व्हायचं. तर मी एका दोघांना विचारलं, माझ्या डॉक्टरांना मला कॉल घ्यायचा होता की मी जाऊ की नको. आणि त्याच्या अगोदरची कंडिशन अशी आहे, म्हणजे व्हायरल माणूस की तुम्ही वाचलं असेल तर बऱ्याच जणांना माहिती असेल की मी कोरोनाचं काम चालू करायच्या 3 महिने अगोदर मला खूप मोठा हार्ट अटॅक आला होता. म्हणजे मी फक्त मारायचा, म्हणजे डॉक्टरना असं की अरे जिवंत कसे आहे, अजून एवढं क्रिटिकल आहे तरी हे अजून जिवंत कसे आहे, असं ते झालं होतं. त्यामुळं मी एका दोघांना विचारलं मी जाऊ का, मला प्रमोदला भेटायला जायचंय. तर ते 1-2 जण नको म्हणाले. एक जण म्हणाले तू डॉक्टरांशी बोल आणि म्हणजे जे तुझे कार्डियाक डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोल आणि त्याच्यानुसार तू ते म्हणते तसं कर. त्या दिवशी माझा आणि त्या डॉक्टरांचा फोन झाला नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी असं ठरवलं होतं की आज काही करून प्रमोदला भेटायचं असतं, सरांच्यावर फोन हो किंवा न हो, मोबाईल घेतला हातामध्ये. तर त्या दिवशी पहाटे प्रमोदच्या भावाचा मला मेसेज आला होता की प्रमोद गेला. तो जो गिल्ट होता ना, मला ते पुढचे 15-20 दिवस आहे ना, मला असं वाटत होतं की अरे ह्याचा सगळ्यात जास्त विश्वास होता की मी त्याला वाचवेल आणि त्याच्या शेवटच्या मुवमेंटला मी ते नाही करू शकलो. त्याला म्हणजे मी त्याला जाऊन भेटलो असतो कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला न घेता. मी हा जो 1 दिवसाचा जो डिले केलाय ना, तो मला असा खात होता, माझं मन खात होतं त्याच्यामध्ये. आणि मग ते कुठेतरी दुसरीकडे डायव्हर्ट करायचं की ठीक आहे चला प्रमोदचं नाही करू शकलो, पण
बाकीच्यांचं करायचं. त्याच्यामुळं मी त्याच्यानंतर कोणत्याही डॉक्टरांना न विचारता माझ्या घरातल्या अजून नाही, मी पुस्तकात मुद्दामून त्याचा उल्लेख नाही केला, पण मी कदाचित पहिल्यांदा ते सांगतोय. त्याच्यानंतर मी कोणालाही न विचारता जिथे जिथं गरज आहे तिकडे जम्बो कोविड असेल, दीनानाथ असेल, तिकडे आयसीयू मध्ये जाऊन पेशंट्सला भेटायला सुरुवात केली. माझा तो गिल्ट कमी करायचा होता माझा, की प्रमोदला मी नाही भेटलो. ते जे होतं, मी पेशंटला जाऊन भेटायचो, त्यांच्याशी बोलायचो. त्याच्यानंतर त्या कोविडच्या अंत्यविधीचं मी काम करायला सुरुवात केली. तर हे जे मित्र एखादा जाणं याच्यासारखं मोठं नुकसान कोणतं नसतं, की खूप विचित्र काम असतं हे. असे अनेक किस्से आहेत. माझा तो एक अमित फाटक नावाचा मित्र होता. मी आणि अमित याच्यातलं, मी आता विषय निघाला तर त्याच्यातला एक किस्सा सांगतो, 2 किस्से सांगतो. पण त्यातलं पहिलं असं होतं ना, की मी 2013 साली माझ्याकडे 2009 साली माझ्याकडे एक व्यावसायिक असाइनमेंट आली होती. एक मराठी सिनेमा करायचा होता. ठीक आहे, सगळं टेन्शनमध्ये असायचं. पण माझा स्वतःचा त्याच्यातनं बाहेर पडायचा पॉईंट कोणता होता, की माझा एक अमित फाटक नावाचा मित्र होता, खूप जवळचा मित्र. अमित फाटक 2012 साली एक्सपायर झाला. खूप भारी वाजवायचा, म्हणजे त्याला ताशा सम्राट अशी पदवी होती, की ताशा सम्राट अमित फाटक अशी त्याची पदवी होती. जे माझ्या जी माझ्याकडे व्यावसायिक असाइनमेंट होती त्याचे ते फायनान्सर आहेत. ते आम्ही इकडचा जो रस्ता आहे, म्हणजे आपला शगुन चौक माहिती आहे पुण्यातला, शगुन चौकाकडून रमणबागेकडे जो रस्ता जातो, एक भला मोठा रस्ता आहे, त्या रस्त्याला आम्ही नाव दिले ताशा सम्राट अमित फाटक मार्ग, असं पुणे महानगरपालिकेकडनं ते आम्ही नाव देऊन घेतलेलं आहे. आणि त्या याच्यामध्ये माझे जे फायनान्सर होते फिल्मचे, त्यांनी त्या कामामध्ये मला मदत केली होती महानगरपालिकेकडनं ते नाव मिळवून द्यायला. त्या घटनेनंतर ते सिनेमा रिलीज केला. 41 लाखाचं कर्ज घेतलं, 50 लाख रुपये फेडायचे होते, आणि अख्खं सगळं घर तणावाखाली होतं, सगळे मित्र तणावाखाली होते. मला याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे कळत नव्हतं. आणि एक दिवस फक्त माझ्या डोक्यात असा एक विचार आला, की हे जे 41 लाख रुपये आहेत, म्हणजे सगळेजण माहिती आहे कशाला फालतू लोकांच्याकडे तू हे सगळं करायचं, कशाला तू असे पैसे उचलायचे वगैरे, असं काय काय ते चालू होतं. म्हणजे ते सिनेमाचं सगळ्यांना आवडतं. पण एक पॉईंट असा होता, की त्या फक्त एकदा माझ्या डोक्यात विचार आला, की हे जे नाव आहे ना त्या रस्त्याचं, ताशा सम्राट अमित फाटक मार्ग, हे नाव मी 50 लाख रुपयाला विकत घेतले. असा फक्त मी विचार केला. मला माहीत नाही तुम्हाला प्रत्येकाला विषय कितपत कनेक्ट होतोय नाही, पण त्या सेकंदापासून आजच्या दिवसापर्यंत मला त्या 50 लाखाच्या कर्जाचं एकदाही गिल्ट नाही वाटलं. एकदाही एक कण पण गिल्ट नाही वाटलं. फक्त तेवढा एकच विचार केला, की मला असं चल मी माझ्या मित्रासाठी केलं. मी माझ्या मित्रासाठी नाव 50 लाख रुपयाला विकत घेतलं. का? कारण की जोपर्यंत हे पुणे शहर राहील, जोपर्यंत ते नाव आणि माझा मित्र हा रोज जिवंत राहणार आहे. आणि त्याच्यासाठी 50 लाख रुपये मला खूप किरकोळ वाटले, की चल घेतलं, लय स्वस्तात मिळालं. आयुष्यभरासाठी आपल्या मित्राचं नाव आहे, हे स्वस्तात मिळालं. आणि मग तिकडनं पुढं माझी ती सगळी प्रोसेस चालू झाली, ते कर्ज फेडण्याची, स्वतःला उभारी देऊन. तर हे आज जे तांदळ सरांनी हा जो सगळा घाट घातलेला आहे, तो मला मोठा याच्यासाठी वाटतो, की ही एक जी जाणीव आहे ना, की आपला मित्र जिवंत राहणं हा खूप मोठा विचार आहे. म्हणजे जसं देवाला काय म्हणू त्याला आपण, मगाचा जो मुद्दा होता, की देव आहे नाही, अस्तित्वाचा जो प्रश्न होता, किंवा हा जो त्याच्यानंतर मला जे वाटलं, की देव आपल्यापर्यंत पोहोचायचा असेल तर मित्राचं माध्यम निवडतो. तर सर आज हे जे सगळं जे चालू आहे, की सगळे स्वप्नीलचे मित्र येत आहेत, बोलत आहेत, भैयांनी ज्या पद्धतीने, खरं तर आभार मानायचं काही कारण नव्हतं, कारण की जेवढे भैया तुमचे मित्र, स्वप्नील तुमचा मित्र होता तेवढाच भैयांचा मित्र होता. पण भैयांची ती तुमच्याबद्दल आणि बहिणींच्याबद्दल जी कृतज्ञता होती, तर हा मला फक्त ते एक सोहळा नाही वाटत, तर जो हा मैत्रीतला देव आहे ना, तो मैत्रीतला देवाचं जे आपण खऱ्या अर्थाने जे म्हणतो ना, त्याची एक पूजेचं ते नेक्स्ट व्हर्जन असेल, की ते यज्ञ हा करणं, ते करणं आणि तो देव खुश करून घेणं. तर जर खरं असा कुठला देव असेल, तर सर तुमचा हा जो प्रयत्न आहे, वहिनींनी जे त्याला सपोर्ट केलेला आहे, जर खरं तर कुठं देव असेल, तर तो देव तुमच्या या कृतीसाठी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. 1 लाख रुपयाचा जो तुम्ही पुरस्कार देताय, म्हणजे केवळ तुमचा हा जो मैत्री जपण्याचा जो हेतू आहे ना, त्याच्यावरती तो देव प्रसन्न होऊन तुम्हाला याच्या इन रिटर्न खूप भरभरून देईल. म्हणजे ते आपण कधी काउंटच करू शकणार नाही कुठल्याच लेवलला. आणि ते फक्त श्रीमंती लेवलला नसेल, हे समृद्धी लेवलला असेल. जे तुमच्या वाक्य तुम्ही होता ना, की ही समृद्धी आहे, इथे बसलेला प्रत्येक माणूस ही समृद्धी आहे. बोलण्यासारखं सांगण्यासारख्या खूप गोष्टी, मी म्हणलं ना, की खूप रॅन्डमली मी अनेक गोष्टी बोलू शकतो, पण मला आठवतच इतकं काय काय. आता म्हणजे खरंच वेळेचं लिमिट आहे. ऋषीने अजून तरी ऋषीने कळवलं आता, की थांबा
हा जे मी आता माझ्या मित्राचं सांगत होतो अमित फाटकचं, तेवढाच एक किस्सा सांगतो आणि आपण थांबूयात. झालं असं होतं आणि आता माझी ताईंनी पण बोलताना मला तो किस्सा आठवला की ते म्हणाला ना की तुम्ही ते हे होत होता, तुम्हाला तुमचं मरण दिसत होतं आणि ते तुम्ही तुमच्या आईंनी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही ते आठवत होता. तो अमित फाटक नावाचा आमचा जो मित्र होता ना, म्हणजे माझं एक काळ होतं, मी असं ठरवलं होतं की आता पूर्ण आहे ना, म्हणजे मी सांगितलं ना माझी इतका कन्फ्युजिंग माणूस जगात कोण नसेल. पण साधारण 2010 पर्यंत माझ्या डोक्यात असं होतं की पूर्ण वेळ दुनियादारच करायच्या, लग्न करायचं नाही आणि असं फुल हेच करायचं. असं म्हणजे जर मी तसं करत असतो तर असे माझे खूप मित्र म्हणतात की समजा जर मी त्या ट्रॅकवरती चालत राहिलो असतो तर कदाचित असं पुण्यामध्ये एक नवीन आनंद दिघे झाले असते, असे माझे मित्र म्हणतात. मला माहित नाही, दिघे साहेबांची रेंजच वेगळी आहे, पण असं बऱ्याच जणांना वाटतं. जर त्या अमित फाटकला कुठून तरी कळलं होतं की वैभव म्हणतो लग्न करायचं नाही, ठीक आहे. आणि अमित फाटक म्हणजे एकदम फॅमिली पर्सन, एकदम असं नाही का, एकदम वेळच्या वेळी म्हणजे 7 वाजता त्याच्या आईचा फोन येणार, तो 7:30-8 वाजता घरी जाऊन जेवणार आणि सगळं. दुर्दैवाने अनेक गोष्टी अशा घडल्या की त्याच्या घरातला जो शेवटचा दिवस होता तो त्या घरातला माझा पहिला दिवस होता. म्हणजे तो जेव्हा पहिल्यांदा आजारी पडला आणि त्या आजारी पडायच्या वेळेला माझा एक मित्र रायबा नावाचा, त्याने मला सांगितलं होतं ते आम्हाला काहीतरी बाहेरचं काहीतरी झालेलं आहे आणि तो काहीतरी असंबद्ध बडबड करत असतो, असं काहीतरी घडतंय असं ह्याने मला सांगितलं रायबाने. आणि मला लक्षात आलं की हा काहीतरी त्याच्या मेंदूशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. तोपर्यंत तो आजारी होता मला माहिती होता 8-10 दिवस, पण मी त्याच्या घरी नव्हतो गेलो. पण रायबाकडनं हे ऐकलं आणि मला कळलं की हे काहीतरी मेंदूच्या संदर्भातलं काहीतरी आहे. आणि मी त्या दिवशी, मला तारीखही आठवते, 16 डिसेंबर 2012 तारीख होती. त्या दिवशी मी त्याच्या घरी गेलो. माझा त्या घरातला तो पहिला दिवस होता की तो त्याच्या दुर्दैवाने त्या घरातला शेवटचा दिवस होता. मी तिकडे गेलो, त्याच्या घरच्यांना सांगितलं, त्या घरातले पण एकदम देवभोळी लोक. म्हणजे मी गेलो तर त्याच्या इथं त्यांचे कोणतरी आयुर्वेदिक डॉक्टर होता, त्याने काहीतरी औषधं दिली होती, सगळ्यांना वाटलं बरं होईल. तो जिथं झोपला होता तिथं बाजूला साधारणपणे जगात अस्तित्वात असलेले सगळे देव, फोटो बिटो असं सगळं ते तिथं ठेवलं होतं. खूप भोळी लोक ती एकदम ती. तर मी म्हटलं की चला उचला याला, आता इकडनं न्यायचं. आता ताई तुम्ही जे सांगितलं तुमच्या सासऱ्यांनी शेवटचं अन्न तुमच्या हातून काढलं, मला त्यामध्ये अमित फाटकचंच आठवलं. त्याने 3-4 दिवस काही खाल्लं नव्हतं. खरं तर चांगला पैलवान गडी, पण असा तब्येतीने 8-10 दिवसातच एकदम येऊन गेला होता. त्याचे डोळे आतमध्ये गेले होते. तर मी त्याला, त्याच्या आईने मला सांगितलं अरे त्याने काही खाल्लंच नाही आहे. अशा परिस्थिती सुद्धा जेव्हा त्याला त्या घरातले पण ओळखत नव्हते तेव्हा अमित फाटकने मला ओळखलं होतं. अरे वैभव, अरे अध्यक्ष आले. त्याने असं ते म्हणजे काही वेगळीच त्याची बॉडी लँग्वेज होती आणि त्याने मला बसवलं. मग मी त्याच्या आईला ते सांगितलं की काहीतरी आणून द्या. मी त्याला ते खाऊ घातलं माझ्या हाताने चमच्याने. मी आयुष्यात कधीच कोणाला असं भरवलं नाही. ते अमित फाटकला असं चमच्याने भरवलं वगैरे. त्याने जेवण केलं, म्हणजे थोडंसं खाऊ घातलं आणि म्हटलं आता याला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. त्याला आम्ही 16 डिसेंबरला ॲडमिट केलं. 25 डिसेंबर 2012ला अमित एक्सपायर झाला. त्याच्या अगोदर असं झालं होतं की जेव्हा जो असा एक काळ होता की जेव्हा अमितला कळलं होतं की बाबा रे वैभव म्हणतो त्याला लग्नच करायचं नाही, पूर्ण वेळ अशा दुनियादारच करायच्या. तो मला रोज फोन करायचा आहे, माझा अध्यक्ष भेटायचं आहे. मला माहिती होतं की तो माझ्याशी काय बोलणार आहे, म्हणून मी टाळत होतो. एकदा त्याने मला गाठलंच आणि मग आम्ही आमच्या एका अड्ड्यावरती गप्पांना जाऊन बसलो. साधारण पहिला तास 1.25 तास तो मला पटवून देत होता की नाही आपण आपल्या घरच्यांकडे बघितलं पाहिजे, लग्न वगैरे केलं पाहिजे. माझ्या आईची तर किती इच्छा आहे, माझ्या आईने माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. बाबा पण खुश आहेत त्याच्यामुळं. तशी काकूंची पण इच्छा असेलच ना, तू हे कर, असं तो मला खूप काय सांगायचा प्रयत्न करत होता. मी त्याचं सगळं ऐकलं आणि त्याच्या पुढची 15-20 मिनिटच मी बोललो ती त्याने ऐकली. मी त्याला काय म्हटलं होतं की आम्ही प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मी पडलो असं सर्किट, तो कधी आयुष्यात काय घडेल हे काही सांगता येत नाही. मला जे साध्य करायचं आहे साध्य होईल की नाही मला माहीत नाही. याच्यामध्ये मी स्वतःची वाताहत करून घेणं ठीक आहे, पण माझ्यामुळे एखाद्या मुलीचं आयुष्याचं नुकसान नको व्हायला, तिथं असं भरडीकाम नको व्हायला. मी असं त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतो. पण तो म्हणतो अरे तू जे बोलतो रे किती अवघड आहे, असं होणार आहे का वगैरे वगैरे. तेव्हा मी त्याला एक वाक्य म्हणलं होतं की मला फारसं काही कळत नाही, पण मला एवढी एकच गोष्ट कळते की आपलं आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं आपलं आयुष्य म्हणजे. तर आत्ता आपण जे जगतोय, म्हणजे असं मी तेव्हा अमितला पण म्हणालो होतं आणि आता आपल्या सगळ्यांना माझा म्हणजे इथं तर सगळेजण एकदम हुशार विचारवंत लोक आहेत त्याच्यामुळे सांगायची गरज नाही. पण माझ्या मते मी त्याला असं सांगितलं होतं की आहे ना, प्रत्येक माणसाला आहे ना तो मरायच्या 1-2 सेकंद अगोदर कळतं की आता आपला विषय संपला. या गोष्टीवरती माझा विश्वास आहे.
आणि ते जे 1-2 मिनिटं आहेत, जो ते 20-30 सेकंद आहेत ना, की जेव्हा माणसाला कळलं की आपण मरणार आहोत, आपला विषय संपला, त्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये आपल्या डोक्यात जे काही विचार येतील, आपलं आयुष्य तेवढंच आहे, तेच आपलं आयुष्य. तेव्हा जर ते 20-30 सेकंदामध्ये आपल्याला वाटलं की अरे आपण याला घोडा लावला होता, काही चुकीचं केलं, तर तुम्ही आयुष्यभर खूप यश मिळवा, त्याला काय अर्थ नाही. जर ते शेवटच्या 20 सेकंदात तुमच्या डोक्यामध्ये गिल्ट असेल, कोणती भीती असेल, एखादं फेल्युअर असेल, तर तुम्ही ह्याच्या अगोदर जेवढे दिवस जगलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही केलं ते सगळं खोटं आहे, झूट, काही नाही. आपलं आयुष्य शेवटचं ते 20 ते 30 सेकंद आहे. तर मी त्याला म्हणलो होतं की मला जे करायचं आहे ते माझ्याकडनं होईल की नाही मला माहीत नाही, पण मला त्या ट्रॅकवरती चालत राहायचं आहे की ते शेवटच्या 10-20 सेकंदात मला असं वाटलं पाहिजे की साला अजून थोडंसं जगलो असतो ना, जे मिळवायचं ते झालं असतं. ते माझ्या दृष्टिकोनातनं यश आहे आणि ते मला माहीत नाही हे घडेल नाही घडेल, तर मला ते करायचं आहे. ठीक आहे. याचा आत्ता संदर्भ असा की त्याच्यानंतर मी स्वतः माझं वरण बघितलं, मला ते कळलं की असं असं होतंय. आमिर फाटक जेव्हा गेला, नेमकं दुर्दैवाने उलटं झालं. जे मी त्याला सांगायचा प्रयत्न केला होता माझ्या बाबतीत, ते त्याने स्वतःला एक्झिक्यूट केलं. त्याने तो जेव्हा गेला असेल तेव्हा त्याने शेवटच्या 20-30 सेकंदामध्ये तोच विचार केला असेल, कारण की तो जो पुढचा महिना 1.5 महिना होता आमचं हे बोलणं झाल्यानंतर तो जाईच तोपर्यंतचा, त्याच्यामध्ये त्याने अनेक नवीन नवीन गोष्टी करायला सुरुवात केली होती. त्याने त्याचा नोकरीचा राजीनामा दिला, त्याला स्वतःचा व्यवसाय करायचा होता, त्याने त्याचं HR व्यवसायाचं रजिस्ट्रेशन केलं, किंवा त्याने त्याच्या काही मित्रांना वेळ द्यायला सुरुवात केली. आणि तो गेल्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टी कळत की त्याने त्या 1.5 महिन्यामध्ये काय केलं. आणि ते ऐकताना त्याच्या घरातल्यांच्या समोर मला कुठेतरी डोक्यात व्हायचं की अरे, जे मी बोललो त्यावरती त्याचा एवढा परिणाम झाला होता की शेवटचे 20-30 सेकंदामध्ये आमिर फाटक 100% खुश असणार. आणि मग जी गोष्ट त्याने, जी माझ्या बाबतीत होती, त्याने ती स्वतःला ॲप्लिकेबल करून घेतली. तर आता त्याच्या काही इच्छा होत्या त्या मी हे कराव्यात, तर त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. माझ्या लग्नामध्ये सगळे विधी त्याच्या आईवडिलांनी केले, पत्रिकेवरती आईवडील म्हणून त्याच्या आईवडिलांचं नाव होतं, अशा खूप गोष्टी होत्या. पण आता मला पुढे जाऊन असं वाटतं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अजून जास्त जवळून बघितल्या, कोरोनामध्ये त्या डेड बॉड्या जेव्हा जळताना बघितल्या, तर आपलं आयुष्य नेमकं आहे ना ते एक 20-30 सेकंद ते आपल्याला कळणारं आयुष्य, आणि त्याच्या पुढं आपण आपल्या मित्रांच्या, आपल्या नातेवाईकांच्या ह्याच्यामध्ये आपले किती लोक किती काय राहतात ना, आपल्या आयुष्याचा टाइम स्पेन तो आहे. आणि त्याच्यामुळं ह्या अर्थाने, खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी, ज्याच्या नावाने आज तांदळे सरांनी सगळ्यांना एकत्र केलेलं आहे, तो स्वप्नील खऱ्या अर्थाने चिरंजीवी ठरलाय. म्हणजे तो किती 25-30 वर्ष जे जगला असेल ते फॉर्मॅलिटी म्हणून, पण त्याने ते जे पुस्तक लिहिलं, मुकद्दर जे लिहिलं, ते पुस्तक पुढची अनेक वर्ष जगणार आहे. त्याने या काळामध्ये जी माणसं जोडली, त्याची जी अटॅचमेंट होती त्याची खूप साधी गोष्ट होती की त्याने एखादी मारलेली मिठी, माझ्या दुर्दैवाने ती मिठी मला कधी अनुभवायला नाही मिळाली. काल रात्री जेव्हा भैया सांगत होते तेव्हा पण माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला, आणि आत्ता पण मला भैयांना जेव्हा ते भारवलेलं, त्या मिठीच्या याने झालेलं गदगदलेलं मी अनुभवलं, तेव्हा मला जाणवलं की एखाद्याला मनापासून मिठी मारणं, एखादी गोष्टीची निर्मिती करणं, तांदळे सरांनी त्याच्या ज्या आठवणी सांगितल्या त्या जपणं, हे आपलं खऱ्या अर्थाने हे सगळं आयुष्य आहे. तर हे जे पुढचं मला जगणारं, टिकणारं जे आयुष्य आहे ना, ते आपण सगळेजण आपलं पण त्या बाबतीत तसं व्हावं. म्हणजे मी अगदी शेवटचं 30 सेकंद बोलतो आणि थांबतो की मी स्वतःच्या बाबतीत जर असं की इमॅजिन करायचं म्हणतो की मला जर असं कोणी विचारलं की बाबा काय तुला कसं जगायला आवडेल, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. मला काय असं माझ्या बाबतीत असं वाटतं की मी पहिल्यानंतर जर माझी कोणी एखाद्याने फिल्म तयार केली, माझा तो व्यवसायच आहे फिल्म, त्यामुळे मला फिल्मच्या शिवाय दुसरं कधी काही पहिल्यांदा फिल्म आठवते. मी पहिल्यांदा जर त्याची एखादी शोकसभेची जर एखादी फिल्म तयार झाली, तर त्या फिल्मच्या वेळेला एखाद्या फोटोंच्या मोंटाजेसवरती जर ते याचं बॅकग्राऊंड म्युझिक लागलं असेल, ते हे वालं गाणं आहे ना 3 इडियट्स मधलं, ते बेहती हवा सा था वो, ते लिरिक्स आहे ना, बेहती हवा सा था वो, उडती पतंग सा, कहा गया उसे ढूंढो, त्या 30-40 सेकंदावरती जर तिथे असलेली मुठभर का लोक असू नये, हजारो असतील की मुठभर मला माहीत नाही, पण ती मुठभर लोक जरी खूप मनापासून रडून मोकळी झाली ना, तर माझं खरं आयुष्य हे ते असेल असं मला कायम वाटतं. तर हे खऱ्या अर्थाने स्वप्नीलने अचीव केलं, ही त्याच्या आयुष्यातली अचिव्हमेंट होती. त्याने तांदळे सर असतील, भैया असतील, यांच्यासारखे मित्र मिळवले की जे त्याला पुढच्या अनेक वर्ष जगवत ठेवणारे. तर हे त्याच्या आयुष्याचं यश आहे. हे असं यश आपल्या प्रत्येकाला मिळो, तसं यश मिळण्यासाठी आपण दररोज आपल्या कृतीतनं छोट्या छोट्या का होईना, मग एखाद्याला मारलेली मिठी असेल किंवा एखादं लिहिलेलं पुस्तक असेल, आपण त्या पद्धतीने आपलं ते आयुष्य वाढवण्याचा
प्रयत्न करू. या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना आज स्वप्नीलच्या आठवणीच्या निमित्तानं या सगळ्यांना शुभेच्छा. मी माझ्यासाठी तर हा संकल्प केलेलाच आहे. आपल्यातल्या अनेकांनी याच्या पुढे जाऊन विचार केला असेल, पण जर नसेल केला तर किमान या कॉमन अजेंड्यावरती तरी प्रत्येकाने यावं अशी विनंती. ताई, तुम्ही पुस्तक लिहिलं आज, ते थोडंसं माणुसकी व्हायरल होते ते मी डोळ्याने अनुभवलेलं आहे. तशी तुमची वाचनाची शिस्त आणि आवड एवढा वेळ या सोफ्याच्या माध्यमातून आपण बसलेलो आहोत, तर ती माझ्याकडे व्हायरल हो. खरं तर आपण म्हणतो की कुठलाही लेखक, त्या लेखकाला त्याच्या लिखाणाची पोचपावती तेव्हाच मिळते जेव्हा वाचक ते वाचतो आणि ॲप्रिशिएट करतो. तुमच्यासारखेच असे काही वाचक असतात ज्याच्यामुळे आपली वाचन संस्कृती टिकून आहे, ते त्याच्यासाठी काम करत असतात, वेळोवेळी प्रोत्साहित करतात लेखकांना. तर तुमचे खरंच खूप आभार मॅडम. आणि हा पुरस्कार आपण ज्यांच्या हस्ते दिला त्या वैभव वाघ सरांचे खरंच खूप आभार. सर, आपले माध्यम एकच आहे, प्रकार भिन्न असतील कदाचित, की आम्ही वाचनातून कुठेतरी तो एक विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. खूप नाही, पण एक सुरुवात केली आहे. पण तुम्ही माणसाला जगायला शिकवतात, तुम्ही त्याच्यासाठी धावून जातात. तर हा खरंच खूप मोठा प्रवास आहे सर. आम्ही खूप छोटे आहात. आम्ही तर म्हणते की खूप आभार तुमचे की तुम्ही या पुरस्कारासाठी आलात आणि तो मॅडमला दिलात. माझ्यासाठी पण ते खूप इन्स्पायरिंग असेल आणि मॅडमसाठी निश्चितच असेल. आणि आमच्यासाठी वैयक्तिक आहे सर. व्हायरल माणुसकी या पुस्तकातनं तुम्ही फक्त पुस्तक नाही लिहिलंय सर, माणुसकी काय असते किंवा माणुसकी कशी जगवली पाहिजे ह्याचं आम्हाला खूप खूप छान म्हणजे एक संधी दिली की हे पुस्तक आम्ही केलंय. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. आजच्या कार्यक्रमासाठी खूप छोट्या फोनवर सगळेच आलेले आहेत. ॲक्च्युली हा कार्यक्रम नाही आहे, आपण सगळे कुटुंब आहोत आणि या कौटुंबिक सोहळ्यासाठी तुम्ही आलात त्याबद्दल मी सागर काकडे सरांचा आभार मानते. मी आपले एकलव्यचे लेखक विजय सरांचं आभार मानते. माझी आणि सरांची, आनंद जाधवराव सरांची आजच ओळख झाली. तुमचे विचार ऐकून खरंच मलाही खूप प्रोत्साहन मिळालंय. तर नाही सर, म्हणजे आपलं आधी पण बोलणं झालं, कार्यक्रमाच्या आधी आपण पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस. त्यानंतर सरांनी माझी ओळख करून दिली तुमच्याशी. आणि खरंच म्हणजे अशी काही लोक आहेत आसपास, मी स्वतःलाच भाग्यवान समजते की या सगळ्यांना या पुरस्काराच्या, या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने भेटायला मिळते. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी आशिष सरांचे आभार मानते की ते अगदी शॉर्ट काही सांगितलं की तयार असतात, तत्पर असतात की कुठली मदत करायला. नितीन हंडे सरांचे आभार आणि माने सरांचे आभार. मॅडम आल्यात आमच्यावरची नाराजगी थांबवून, त्याबद्दल तुमचे आभार. प्रियंका, तुलाही खूप खूप थँक्यू. आणि सगळ्यात शेवटी माझ्या कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये अगदी तत्परतेने तो कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे घडवून आणण्यासाठी माझी टीम जी तत्पर असते निविराची, त्यांचे खूप खूप आभार.